चला झाला ना हां ओके. कॉम्रेड डॉक्टर DL कराड जी, आपण इथे नागपूरला संविधान चौक इथे आलेला आहात. इथे महसूल सेवकांना आपण समर्थन दिलं, तसंच आशा व गट प्रवर्तक यांचं सुद्धा आज इथे धरणे आंदोलन झालेलं आहे व आपण मुंबईला जाणार अशी मागणी केली. काय सांगाल? आपल्याला माहिती आहे की संविधान चौकामध्ये आशा आणि गटप्रवर्तक त्याचबरोबर महसूल सेवकांचं आंदोलन चालू आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं मानधन दर महिन्याला खरं म्हणजे मिळालं पाहिजे. एक तर आशाताई आणि गटप्रवर्तकाला 15,000 रुपये मिळतात, ते दर महिन्याला मिळत नाही. 6-6 महिने त्यांना मानधन केंद्राकडून येत नाही आहे. तर सरकार काम करून घेतं आणि या कामगारांना उपाशी ठेवता अशी परिस्थिती निर्माण झाली. जर 6 महिने 8 महिने मानधन नाही मिळालं तर घर कसं चालवायचं, हा प्रश्न 72,000 आशा आणि गटप्रवर्तकांच्या समोर आहे. तीच परिस्थिती महसूल सेवकांची आहे. वर्षानुवर्ष काम करून घेतलं जातं. आशाताईंकडनं, महसूल सेवकांकडनं, कंत्राटी कामगारांकडनं वर्षानुवर्ष काम केलं जातं. खरं म्हणजे आपल्या देशामध्ये बाबासाहेबांनी कायदा केला होता की 240 दिवस काम केल्यानंतर कायम केलं पाहिजे. मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने हा कायदा मोडून टाकलेला आहे. वर्षानुवर्ष सरकार काम करून घेतं तरी त्यांना न्याय देत नाही. काय मागणी आहे? तुम्ही नोकरीची शाश्वती द्या, योग्य पगार द्या, पेन्शनची सोय करा, ह्या मागण्या आहेत. परंतु 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली, परंतु ह्या साध्या मागण्यासुद्धा कामगारांना त्यांना संघर्ष करावा लागतो, ही परिस्थिती आहे. हे सरकारचं लक्ष फक्त कॉर्पोरेट कंपन्या, भांडवलदार आणि ठेकेदारांकडे. आपल्याला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राची लूट चालू आहे. जे ठेके दिले जात आहेत त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा घोटाळे केले जात आहेत. आरोग्य अभियानमधले घोटाळे आता चर्चेमध्ये आलेले आहेत. सरकारचा प्रत्येक खात्यामध्ये फक्त खाण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि हे राजकीय पक्ष म्हणजे ठेकेदारांच्या टोळ्या बनलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचं लक्ष फक्त ठेकेदारांकडे, काम करणाऱ्या माणसाकडे त्यांचं लक्ष नाही. शेतकऱ्यांचं इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे, तातडीनं मदत करायला पाहिजे होती, ती मदत नाही आहे. आणि म्हणून प्रश्न निर्माण झाला आहे की हे जनतेला मतपेटीतून आलेलं सरकार हे जनतेचं सरकार का ठेकेदाराचं सरकार आहे? हे जनतेचं सरकार का कॉर्पोरेट कंपन्यांचं सरकार आहे? कोणाचं सरकार आहे? आम्ही त्यांना याच्यासाठी निवडून दिलं होतं का की 20 वर्ष आम्ही काम केलं तरी आम्हाला कायम करू नका, आम्हाला पगार देऊ नका, याच्यासाठी निवडून दिलं होतं का? हे आमदार खासदार स्वतःसाठी पेन्शन करून घेतात, दर अधिवेशनामध्ये पगार वाढवून घेतात आणि या महाराष्ट्रातली 14 कोटी जनता मात्र वाऱ्यावर सोडून देतात. याच्या विरुद्ध कामगार वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे. आशाताईंमध्ये असंतोष आहे, महसूल सेवकांमध्ये असंतोष आहे, नगरपालिका महानगरपालिकामध्ये कंत्राटी कामगार आहे त्यांच्यामध्ये असंतोष आहे. एक स्फोटक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हायला लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये नेपाळसारखं झालं तर आश्चर्य वाटायला नको, अशी परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे. आमची CI2 ही कामगारांची संघटना आहे, लढाऊ संघटना आहे. प्रत्येक कामगारांना त्याला शाश्वत नोकरी मिळाली पाहिजे, वेतनश्रेणी मिळाली पाहिजे, सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे आणि पेन्शन मिळाली पाहिजे, याच्यासाठीचा आमचा लढा आहे. आम्ही काय आमच्या घरावर सोन्याची कौलं टाका असं म्हणत नाही आहे. आम्ही कष्ट करायला तयार आहोत, देशाच्या विकासात आम्ही भागीदारी करतोय. तुम्ही आम्हाला आमचे हक्क दिले पाहिजेत ही आमची मागणी. मुंबईला जाण्याचे आपण बोलला, किती लोक मुंबईला जाणार आहेत? मुंबईला महाराष्ट्रामध्ये आशा आणि गटप्रवर्तकां मिळून कमीत कमी 25,000 लोकांचा मोर्चा आणि धरणं आंदोलन हे 10 तारखेला 10 ऑक्टोबरला होणार आहे. परत एकदा आम्ही सरकारची कोंडी करू, याच्या अगोदरही आम्ही केलेली आहे. 10 तारखेला परत कोंडी करू. साठे साहेब, आपण आज इथे लढा दिलेला आहे, काय सांगाल? बघा, हे सरकार अडाणी अंबानी सारख्या मोठमोठ्या उद्योगपत्यांच्या हिताचं सरकार आहे. कारण का त्यांच्या पैशातूनच यांनी सरकार बनवलेली आहे. जो महसूल मंत्री नागपूरचा आहे चंद्रशेखर बावनकुळे, एका काळामध्ये तो ॲटो चालवत होता. माझे फार नजीकचे त्यांचे संबंध होते जेव्हा ॲटो चालवत होता तेव्हा सुद्धा. आणि आज बघा, करोडोची त्यांच्याकडे संपत्ती आहे. जिथे एक लहानशी हॉटेल चालू शकत नाही तिथे मंदिराच्या मागे मोठी 5 स्टार हॉटेल त्यांनी टाकलेली आहे. आणि MSEBची जी राख आहे त्या राख उचलण्याचे ठेकेदार कोण आहेत? सर्व त्यांच्या जवळचे लोक आहेत. आणि सिमेंट रोडचं काम हे गडकरी साहेबांचे चालू आहे ना, त्यामध्ये पूर्ण गिट्टी, बोल्डर, मुरुम टाकण्यापेक्षा सर्व पॉवर प्लांटची राख टाकण्यात येत आहे. म्हणजे गडकरीने पण मालामाल व्हायचं आणि बावनकुळे साहेबांनी सुद्धा मालामाल व्हायचं. म्हणून हे नवीन बनलेले सिमेंट रोड आहेत, पूल आहेत, त्यांना लवकर खड्डे पडत आहेत, ते वाहून जात आहे. त्याच्या मागचं कारण हे आहे की भ्रष्टाचार करण्याकरता त्यामध्ये हे राख मिसळत आहेत.
म्हणून आमचे हे म्हणणं आहे की ही जी महाराष्ट्राची सरकार असो की केंद्राची सरकार असो, अडाणी अंबानी सारख्या मोठ्या उद्योगपत्यांची सरकार आहे. म्हणून त्या सरकारला सर्व कामगारांनी एकत्रित होऊन येत्या जे काही निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये यांना उलटून पाहणं गरजेचे आहे. ही CITUची प्रथम भूमिका आहे. नागपूरवरून मुंबईला किती लोकांचं प्रस्थान होणार आहे? 10 ऑक्टोबर. नागपूरवरून मुंबईला कमीत कमी 2000च्या जवळपास आशा वर्करांनी गटपौतक या सामील होतील. म्हणजे पूर्ण मंत्रालय यावेळेस घेरणार असं आपला निश्चय केला. आमचा निश्चय आहे ते पूर्ण. ठीक. नारे देऊन द्या. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे. आशा व गटप्रवर्तकांचा आशा व गटप्रवर्तकांचा लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे. मी लक्ष्मी कोटेश्वर. आमचं हेच मागणं आहे की जे 8 महिन्यापासून आमचं पेमेंट रोखलेलं आहे ते लवकरात लवकर निधी देण्यात यावं. ज्याही मागण्या आमच्या 60 वर्षवाल्या त्याही लवकर म्हणे नामंजूर करण्यात यावं. काय नाव आपलं? माझं नाव माया कावडे आहे. काय नाव आपलं? आमच्या रास्ता मागण्या आहे. आता तर जरा बोला. आता बोला. आमच्या मागण्या रास्ता आहे. आम्ही काही जास्त सरकारला मागत नाहीये. जे आमच्या हक्काचं आहे, जे आमच्या परिश्रमाचं आहे, जे आमच्या घामाचा जो मोबदला आहे, कारण की बिना मोबदला कोणी काम करू शकत नाही, उपाशी पोटी कोणी काम करू शकत नाही. आमच्या रास्त मागण्या आहे. सरकारने आमचं पोट भरावं, एवढं आम्हाला मानधन द्यावं, एवढीच आमची विनंती. काय सांगाल प्रीतीताई? प्रीतीताई, आपण आज इथे सरकार चौकीचे आज धरणे आंदोलन केलं आणि मजदूर सेवकांना सुद्धा समर्थन दिलं. आपले डॉक्टर DL कराड इथे आले होते. काय सांगाल? आणि मुंबईला जाण्याचं आपण 2000 संख्येने जाणार काय? मुंबईला जाण्याचं म्हणजे आमचं फेडरेशन मीटिंग झाली होती आणि ठरलेलं होतं. आणि कृती समितीचा जो मोर्चा होत आहे 9 तारखेला सर्व आशा व गटप्रवर्तक भगिनी मुंबईला आझाद मैदानाला जाणार आहे. आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांना ठाणे सांगितलेलं आहे जी काही मागण्या आहे त्या आमच्या पूर्वरत करा, नाही तर मग तीव्र आंदोलन करण्यात येईल. आणि जे काही 60 वर्षाचं त्यांनी परिपत्र काढलेलं आहे ते लवकरात लवकर रद्द करून त्यांना पेन्शन योजना लागू करण्यात याव्या. दिवाळी बोनस सुद्धा दर वर्षाला 2000 रुपये मिळायलाच पाहिजे, जसं अंगणवाडी सेविकांना देण्यात येतं. तर आता समोर दिवाळी आहे तर 3 वर्षाचं जे दिवाळी बोनस भत्ता आहे 6000 रुपये लवकरात लवकर मंत्रिमंडळात पास करून आम्हाला दिवाळी बोनस भत्ता आमच्या खात्यावर जमा करण्यात यावा. आणि किमान 26,000 रुपये वेतन सर्वांना देण्यात यावं. काय वाटतं की मागच्यासारखं आपण काळी दिवाळी इथे सरकार चौकीचे करणार का? मी रंजना भूमिका नागपूर साहेबांची. तर आमचं मतदान जानेवारी महिन्याच्या केंद्राचं ते 6 महिन्याचं मतदान थकीत आहे. जर नाही दिलं तर आम्ही काळी दिवाळी हा संविधान चौकामध्ये मागच्या वर्षीसारखा साजरा करू. काय सांगाल ताई? माझं नाव अनिल चोपडे, नरसाळा UPSC. जर सरकारला वाटत असेल की आशांनी दरवर्षी काळीच दिवाळी करायची तर इलाज नाही, आम्हाला याही वर्षी इथे येऊन काळी दिवाळी करावं लागेल. जर आम्हाला आमचा हक्क देत नसेल, आमचा पगार द्यायला तयार नसेल तर आम्ही तटस्थ भूमिका ठेवू. आणि जोपर्यंत आमचा केंद्राचा निधी आमच्या खात्यात येत नाही तर राहिलेले जे आमचे डेंग्यू मलेरिया याचे मानधन जे आमचे अडकलेले आहे ते जोपर्यंत आमच्या खात्यामध्ये टाकत नाही, तसेच PMY म्हणजे मातृवंदना योजना याचे जे पैसे आमचे अटकले आहे ते जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.